नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। दिल्लीच्या जनकपुरीजवळ सिटी मॉलमध्ये 25 वर्षाचा राजेश हा सेल्समॅनचे काम करत असे। नवीन वर्षाच्या निमित्ताने बबिता ही तरुणी आपल्या मैत्रिणीसोबत शॉपिंग करायला मॉलमध्ये गेली। तेव्हा तिची ओळख राजेश नावाच्या तरुणासोबत झाली। राजेश हा खुले विचाराचा तरुण, मन मोकळा मिळाऊ होता। यामुळे बबिताला राजेशचा स्वभाव आवडायला लागला। पण ती राजेशपेक्षा वयाने मोठी होती, तरी पण ती त्याच्यावर मनातल्या मनात प्रेम करायला लागली। त्यामुळे ती काम नसतानाही नेहमी मॉलमध्ये जाऊ लागली, कारण तिला राजेशला भेटायचे असे। इकडे राजेशला पण वाटले बबिता फक्त मलाच भेटायला येत आहे। सुरुवातीला त्याला विचित्र वाटले, परंतु नंतर त्यानेही तिचा फायदा घ्यायचा विचार केला। हळूहळू दोघांच्या भेटीगाठी वाढल्या। 2 महिन्यातच दोघांमध्ये जास्तच जवळीक वाढली। दोघे एकमेकांना भेटत असे। बाहेर जाऊन हॉटेल तर कुठे रेस्टॉरंटमध्ये त्यांचे शारीरिक संबंध सुरू झाले। यामुळे त्यांचे प्रेम अधिकच घट्ट झाले। दोघेही आता वासनेचे शिकार झाले। बबिता आता पूर्ण राजेशच्या प्रेमात बुडाली होती। ती आता राजेशला आपला जीवनसाथी मानायला लागली। परंतु इकडे राजेशच्या मनात वेगळंच काही शिजत होतं। बबिताला राजेशवर अजिबात शंका आली नाही। 2020च्या आखरी हप्त्यामध्ये कोरोनामुळे देशात लॉकडाऊन लागले। चारही बाजूला सन्नाटा पसरलेला होता। सगळे आपापल्या घरात होते। कोणीही बाहेर फिरायला निघत नव्हते। यामुळे या दोघांना भेटणे कठीण झाले। शरीराची भूक भागविण्यासाठी ते एकमेकांसाठी तळपू लागले। आधी सोबतच तासनतास फिरायचे, परंतु आता त्यांना फक्त फोनवरच बोलायला मिळत असे। याच काळात बबिताने राजेशला एक आश्चर्यचकित गोष्ट सांगितली। तिने सांगितले, मी प्रेग्नंट आहे। राजेश हे ऐकून नाराज झाला। त्याने तिला अबॉर्शन करायचं सांगितले, परंतु बबिता यासाठी तयार झाली नाही। एक दिवस राजेश बबिताला फिरायच्या बहाण्याने बाहेर घेऊन गेला। गुडगावच्या एका प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला। तेथून त्याने गर्भधारणाची औषध घेतले। बबिता यासाठी तयार नव्हती, परंतु राजेशचा आग्रह असल्यामुळे तिचा नाईलाज झाला आणि तिने गर्भधारणाचे औषध खाल्ले। काही दिवसातच बबिताचा गर्भपात झाला। या घटनेनंतर राजेश आता बदललेला होता। त्याने बबितासोबत बोलणं चालणं कमी केलं। पहिले तासनतास गोष्टी करत असे, आता तो तिचा फोन पण उचलत नव्हता। बबिता पुन्हा कॉल आणि मेसेज त्याला करायची, परंतु राजेश जाणून बुजून तिच्या कॉल आणि मेसेजला इग्नोर करायचा। बबिताला आता समजले होते की राजेश आपल्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न करीत आहे। त्याच्या या धोक्यामुळे तिचे मन पूर्णपणे तुटले होते। ती नाराज होती। एके दिवशी बबिताची राजेशसोबत फोनवर बोलणं झालं। राजेशने बबिताला स्पष्ट सांगितले, तू माझ्याकडून कोणतीही अपेक्षा ठेवू नकोस। तू आता आपले जीवन नव्याने जग, असे म्हणत राजेशने पटकन फोन काटला। राजेशची ही गोष्ट ऐकून बबिताला मोठा धक्का बसला। तिच्या जणू पायाखालची जमीनच सरकली। ती त्याच्यावर मनापासून प्रेम करत होती। तिने सर्व काही त्याला अर्पण केलं होतं। शेवटी तिने पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि लाबडी पोलीस स्टेशन येथे जाऊन राजेशविरोधात बलात्काराची केस टाकली। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत राजेशला अटक केलं आणि 8 ऑगस्ट 2021ला त्याला तुरुंगात पाठविले। राजेश तुरुंगात गेल्यामुळे त्याचे आईवडील परेशान झाले। त्यांनी बबिताच्या घरी जाऊन माफी मागितली आणि केस वापस घ्यायला सांगितले, परंतु बबिता आणि तिच्या आईवडिलांनी त्यांचे अजिबात ऐकले नाही। काही दिवसानंतर राजेशच्या आईवडिलांनी दुसरा नवीन मार्ग काढला। ते बबिताच्या आईवडिलाकडे गेले आणि राजेशसोबत तिचे लग्न लावून देऊ अशी विनंती केली। थोडा विचार केल्यानंतर बबिताचे आईवडील तयार झाले। बबिताने राजेश विरुद्ध केस वापस घेतली आणि डिसेंबर 2020मध्ये दोघांचे लग्न डाबडी रोडच्या आर्य समाज मंदिरामध्ये झाले। लग्नानंतर राजेश दिल्लीच्या गोविंदपूर परिसरात राहू लागले। सर्व काही ठीक वाटत होते, परंतु यांचा रिश्ता जास्त दिवस टिकला नव्हता। म्हणतात ना, एक वेळा प्रेम तुटले तर जोडणं मुश्किल असते, असंच यांच्यासोबत घडलं। लग्न तर झालं, पण आधीसारखं प्रेम आणि विश्वास राहिला नव्हता। दोघांमध्ये आता भांडणे होऊ लागली। त्यांचा लग्नाचा रिश्ता आता नावाचाच राहिलं होतं। थोड्या गोष्टीवरून भांडण होऊ लागले। या भांडणामुळे बबिता रागाने माहेरी जात असे। इकडे राजेशची परिस्थिती आधीच खराब होती। लॉकडाऊनमध्ये नोकरी गेली होती। आता त्याला नवीन काम पण मिळत नव्हते। किरायाची रूम आता त्याला ओझे वाटू लागले। बबिताने ही गोष्ट आपल्या आईला सांगितली।
आणि किरायाने स्वस्त रूम करून ते दोघे तेथे राहायला लागले. तेथे पण बबिता थोड्या गोष्टीवरून भांडण करून आपल्या आईच्या घरी जायला लागली. जेलमधून सुटल्यानंतर राजेशच्या मनात बबिताविषयी खूप राग होता. मात्र नाईलाजाने बबितासोबत त्याला लग्न करावे लागले. आता नेहमीच्या भांडणामुळे राजेश कंटाळला होता. 7 जून 2021ला पण त्यांचे दोघांचे भांडण झाले. भांडण झाल्यानंतर बबिता आपल्या आईकडे माहेरी निघून गेली. 11 जूनला सकाळी 10 वाजता बबिताला राजेशने फोन लावला. त्याने फोनवर सांगितले की माझ्या आईची तब्येत खूप जास्त खराब आहे, तू गावाला लवकर ये. बबिताने कसलाही विचार न करता राजेशसोबत गेली. राजेशचं एक छोटंसं गाव होतं. उत्तराखंडमधलं तिलियापूर हे गाव. संध्याकाळी या गावाला ते पोहोचले. राजेशने बसमध्ये आपला मोबाईल स्विच ऑफ केला होता. त्या गावावरून दोघेही नैनिताल या गावाला गेले. नैनितालवरून 12 किलोमीटर पैदल गेल्यानंतर हनुमान मंदिरामध्ये थांबले. थोडा आराम केल्यानंतर ते पुन्हा समोर गेले. समोर जाऊन रोडवर थांबले. तिथे कोणीच नव्हते. रोड पूर्णपणे सुनसान होती. रस्त्याच्या कडेला पुलिया नंबर रोडवर 102 वर ते दोघे थांबले. पुलियाच्या समोर 7 फूट खोल मोठा गड्डा होता. मात्र तो गड्डा दुरून दिसत नव्हता. गोष्टी करत करत राजेश पहिले गड्ड्यात उतरला आणि नंतर त्याने बबिताला पण खाली बोलावले. तिला राजेशवर अजिबात शंका आली नाही. तीही गड्ड्यात उतरली. बबिता खाली गेल्यानंतर राजेशने तिला प्रेमाने मिठीत घेतलं आणि अचानक त्याने बबिताचा गळा आवडला. जोपर्यंत बबिताचा जीव जात नाही तोपर्यंत त्याने तिचा गळा दाबला. बबिता ही स्वतःला सोडवण्याचा प्रयत्न करू लागली, परंतु ती असमर्थ ठरली. काही मिनिटातच तिचा मृत्यू झाला. बबिताचा मृतदेह तिथेच टाकून तो पळून गेला. तिचा मोबाईल काही दूर गेल्यानंतर शेतातच फेकून दिला. इकडे बबिता बेपत्ता असल्यामुळे बबिताच्या आईने पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिले. सततच्या झगड्यामुळे बबिताच्या आईला राजेशवर शंका होती. पोलिसांनी या घटनेची तात्काळ कारवाई केली. बबिता आणि राजेशचे आखरी लोकेशन पुले या गावाजवळचे आढळून आले. पोलीस घटनास्थळी पोहोचले. बबिताची लाश शोधण्यासाठी दिल्ली पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं आणि लाश बाहेर काढलं आणि दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी राजेशला अरेस्ट केलं. कोर्टात हजर केल्यानंतर राजेशला जन्मठेपेची सजा झाली. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.